बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलेलं आहे तर मूलद्रव्यांचे प्रकार म्हणजेच धातू, अधातू आणि धातू सदृश्य असं बघितलं. त्यामध्ये धातूंना काय असते, चकाकी असते, त्यांच्यात तार तयार करता येतात म्हणजे तन्यता गुणधर्म असतो. उष्णता विजेचे ते कसे असतात, सुवाहक असतात, त्यांच्यापासून पत्रा तयार करता येतो. त्याच्यावरती बल लावल्यानंतर काय होतं, ते पसरतं म्हणजे त्याच्यापासून पत्रा तयार करता येतो. आपल्याला माहिती आहे लोखंडाचा पत्रा पण असतो, लोखंडाची तार पण असते. म्हणजे तिथं तन्यता गुणधर्म आणि पत्रा तयार होणं म्हणजेच काय, वर्धनीयता गुणधर्म. हे गुणधर्म आपल्याला कशामध्ये बघायला मिळतात, धातूमध्ये बघायला मिळतात. अधातूमध्ये आपल्याला चकाकी नसते, तन्यता नसते, द्रुवाहक असतो, पत्रा तयार होत नाही. हा, आता ह्याला काही अपवाद पण आहेत. आता चकाकी असण्यामध्ये आपल्याला हिरा हिरा हा कार्बन पासून तयार होतो, कार्बनचं अपरूप आहे ते, परंतु तरी सुद्धा त्याला चकाकी असते, म्हणजे ते अधातू आहे परंतु चकाकी असते. त्यानंतर बघा दुर्वाहक म्हणलो आपण, म्हणजेच अधातू सगळे दुर्वाहक असतात, परंतु ग्राफाईट ग्राफाईट हे आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं, पेन्सिलमध्ये. पेन्सिलमध्ये जे काळा रंग आहे ना, ते ग्राफाईट आहे. आणि ते ग्राफाईट कशापासून तयार होतं, कार्बन पासून, आणि ते विजेचं सुवाहक असतं. म्हणजे बघा, काही अपवाद वगळले तर अधातू कसे असतात, चकाकी नसते, तन्यता नसते, दुर्वाहक असतात, पत्रा तयार होत नाही. धातू सदृश्य हे दोन्हींमध्ये, धातू आणि अधातूंमधले दोन्हींचे गुणधर्म एका म्हणजे आपल्याला दोन्हींच्या मध्ये बघायला मिळतं. तर त्यानंतर आपण कशाचं वेगवेगळे प्रकार बघितले, कशाचे तर मूलद्रव्याचे, मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण, हे आपण गोष्टी बघितल्या. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता जे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजेच काय, संयुगांचे प्रकार बघायचे. आपला मुद्दा आहे तो म्हणजेच कोणता, संयुगांचे प्रकार. संयुगांचे प्रकार. आता संयुगांचे प्रकार जर आपण विचारात घेतले तर संयुगांचे प्रकार काय नेमके येतात, तर आता बघा, संयुगांच्या प्रकारामध्ये जर आपण विचारात घेतलं तर पहिली गोष्ट आपल्याला संयुग म्हणजे काय ते माहित आहे. संयुग म्हणजे काय असतं, तर परत एकदा थोडस वरती जाऊया आपण, म्हणजे आपल्याला संयुग म्हणजे क्लिअर होईल परत एकदा. कुठं आहे बघा संयुग, संयुग काय तर घटक पदार्थ एकच व तो म्हणजे संयुग स्वतः असतो. संयुगाचे रेणू एक समान असतात. त्यानंतर काय तर संयुगाचे रेणूतील अणू दोन किंवा अधिक प्रकारचे असतात आणि ते कशाने जोडलेले असतात, रासायनिक बंधाने जोडलेले असतात. संयुगाचे घटक मूलद्रव्याचे प्रमाण कसं असतं, ठराविक. उदाहरणार्थ पाण्यामध्ये कसं येतं 8:1 वगैरे आपण असं बघितलंय, ठराविक प्रमाण असतं. मिश्रणामध्ये ठराविक प्रमाण असतं का, नसतं. मला वाटतं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं, 1 किलो साखर अर्धा किलो पोट, असं तुम्हाला मिश्रणात कशामध्ये मिळणार, तुम्हाला संयुगामध्ये मिळणार. हे प्रमाण बदलायचं नाही, कधीच बदलायचं नाही. 1 किलो साखर अर्धा किलो पोट, 1 किलो साखर अर्धा किलो पोट, 1 किलो साखर अर्धा किलो पोट, असं जर आपण ठेवलं तर ते काय झालं, संयुग झालं. परंतु 1 किलो साखर अर्धा किलो पोट, कधी तुम्ही पावशेर पोट टाकली, कधी 1 किलो साखरेला 1 किलो पोट टाकली, कधी 1 किलो साखरेमध्ये पाऊण किलो पोट टाकली, कधी 1 किलो साखरेमध्ये 2 किलो पोट टाकली, अर्थ काय झाला रे, प्रत्येक वेळी प्रमाण बदललं. आणि प्रमाण बदलत असेल तर ते काय असतं, मिश्रण असतं. ठीक आहे. आणि इथं संयुगामध्ये काय होतं रे, गुणधर्म बदलतात. गुणधर्म काय होतात, बदलतात. आणि मिश्रणामध्ये गुणधर्म आहे तसे राहतात. मग उदाहरणार्थ आपण कुणाचं बघितलं होतं, पाणी. पाणी कशापासून तयार होतं रे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून तयार होतं. हायड्रोजन काय आहे रे, ज्वालाग्राही आहे, म्हणजे पेटतो. आणि ऑक्सिजन काय करतो, पेटण्यासाठी मदत करतो. परंतु पाणी दोन्ही पण करत नाही, म्हणजेच काय, पेटत पण नाही आणि पेटायला मदत पण करत नाही, विझवण्याचं काम करतं. म्हणजे गुणधर्म बदलले ना. कशाचे गुणधर्म, हायड्रोजन पेटत होता, ऑक्सिजन पेटण्याला मदत करत होता, परंतु तयार झालेलं पाणी पेटत पण नाही आणि मदत पण करत नाही, म्हणजे त्याचे गुणधर्म काय झाले, बदललेले आहेत. तसं मी कुणाचं उदाहरण सांगितलं होतं, आणि मिठाचं उदाहरण सांगितलं होतं. सोडियम आणि क्लोरीन दोन्ही पण कसे असतात, विषारी असतात, परंतु त्याच्यापासून जे NaCl म्हणजे मीठ तयार होतं ते कसं असतं, अविषारी असतं. आपण ते खातो, आपण सोडियम डायरेक्ट खाऊ शकत नाही, क्लोरीन डायरेक्ट काय करू शकत नाही, श्वासावाटे आत घेऊ शकत नाही, हा गॅस आहे. आणि हे आपल्याला काय मिळतं, म्हणजे हा धातू आहे, तर हा धातू आपण खाऊ शकत नाही. आणि हा क्लोरीन आपण त्याचा श्वास घेऊ शकत नाही, कारण का हा श्वास घेतला तर विषारी वायू आपल्या उपसामध्ये जाईल आणि आपण मरू शकतो, म्हणजे मृत्यू येऊ शकतो, हे पण मृत्यू होऊ शकतो. परंतु ह्या दोघांच्या मिलनातून तयार होणारं मीठ मात्र कसं आहे रे, आपल्यासाठी संजीवनी आहे, बरोबर ना.
आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. मीठ आपल्या प्रत्येक जेवणामध्ये गरजेचं असतं. मग हे मिश्रण आणि काय मिळतं आपल्याला? तर संयुग. म्हणजे संयुग काय तर आहे? तर संयुग याच्यामध्ये काय असतात? वेगवेगळे घटक एकत्र येतात आणि त्यांचे गुणधर्म कसे होतात? बदलतात. ते रासायनिक बंधाने जोडलेले असतात. मग आता याच्यामध्ये आपल्याला बघा एखादा पदार्थ ज्यावेळी ज्वलन पूर्ण न झाल्यास काय होते बघा? पूर्ण ज्वलन न झाल्यास काय लिहिलं? पूर्ण ज्वलन न झाल्यास अवशेष रूपामध्ये काळ्या रंगाचा कार्बन राहतो. अवशेष म्हणून काय राहतं रे? अवशेष म्हणून काळा कार्बन शिल्लक राहतो. बघा, पूर्ण न ज्वलन झाल्यास एखादा पदार्थ घेतला आपण, एखाद्या पदार्थाचं पूर्ण ज्वलन न झाल्यानंतर अवशेष रूपामध्ये काय शिल्लक राहत असेल? कार्बन शिल्लक राहत असेल तर त्याला सेंद्रिय संयुग किंवा कार्बनी संयुग म्हणतात. त्यास काय म्हणायचं रे? त्यास सेंद्रिय संयुग. कुठलं? सेंद्रिय संयुग हा, किंवा काय म्हणायचं? कार्बनी संयुग म्हणतात. बघा काय म्हणाला आपल्याला? सेंद्रिय संयुग किंवा कार्बनी संयुग आपल्याला कशापासून मिळतात? म्हणजे ज्याच्यामध्ये पेटवल्यानंतर त्याचं ज्वलन पूर्ण न झाल्यानंतर काय होतं? तिथं काळा कार्बन शिल्लक राहतो. त्याला सेंद्रिय संयुग किंवा कार्बनी संयुग म्हणतात. याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतात. याची उदाहरणं काय आहेत बघा? उदाहरण एक म्हणजेच काय तर येतं कार्बोदके. दुसरं येतात प्रथिने. त्यानंतर हायड्रोकार्बन्स. बघा सगळे आपल्याला या पद्धतीचे जे मिळतात. तर हे जे आहेत हायड्रोकार्बन्स म्हणजे कोणते रे? पेट्रोल, डिझेल वगैरे असे आपल्याला जे मिळतात ते सगळे काय आहेत? हायड्रोकार्बन्स आहेत. बघा याच्यामुळं मला सांगा, पेट्रोल ज्वलनानंतर आपण गाडीमध्ये पेट्रोल वापरतो. पेट्रोल ज्वलनानंतर काही वेळेला गाडीमधून धूर येतो ना, आणि गाडीच्या सायलेन्सर मध्ये कधीतरी बोर्ड घालून बघा, पाठीमागल्या साईडला हाताला काळं लागतंय. काय झालं? कार्बन तयार होतो. म्हणजे अवशेष रूपामध्ये काय राहतो रे? कार्बन राहतो. त्यामुळे त्यांना काय म्हणतात? सेंद्रिय संयुगे किंवा कार्बनी संयुगे म्हणतात. त्याच्यानंतर बघा तीव्र उष्णता दिल्यानंतर अपघटन होतं आणि मागे अवशेष उरतात. म्हणजे बघा काही वेळेला म्हणजे कापूर, साखर, ग्लुकोज, युरिया ही सेंद्रिय संयुग आपल्याला आहेत. या उलट काय होतात बघा? ज्या संयुगांना तीव्र उष्णता दिल्यानंतर काय दिल्यानंतर? तीव्र उष्णता दिल्यानंतर अपघटन होऊन अवशेष उरतो. अपघटन म्हणजेच काय रे? भाग होतात. अपघटन होऊन अवशेष उरतात. त्यांना बघा दुसऱ्या प्रकारचे संयुग म्हणजेच कोणते म्हणतात? असेंद्रिय संयुग असं म्हणतात. असेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी संयुग म्हणतात. काय म्हणायचं? अकार्बनी संयुग. आता याच्यामध्ये उदाहरण काय? मीठ, सोडा, मोरचूद, चुनखडी वगैरे असे आपल्याला काय मिळतात? वेगवेगळे पदार्थ मिळतात. कोणते कोणते आहेत? तर बघा उदाहरणात मीठ. बघा मिठामध्ये कार्बन असते का रे? नाही. सोडियम आणि क्लोरीन असतो, NaCl. मीठ, त्यानंतर मोरचूद, त्यानंतर चुनखडी असे आपल्याला वेगवेगळे पदार्थ बघायला मिळतात. ठीक आहे. तर हे पदार्थ जे आहेत ते आपल्याला काय बघायला मिळतात? असेंद्रिय संयुग म्हणून बघायला मिळतात. आता बघा असेंद्रिय संयुगा व्यतिरिक्त आपल्याला म्हणजेच आपण आता दोन प्रकार बघितले. कोणते कोणते रे? एक म्हणजे सेंद्रिय संयुग किंवा त्याला कार्बनी संयुग म्हणतात. दुसरं म्हणजे काय? असेंद्रिय किंवा त्याला अकार्बनी संयुग म्हणतात. याच्या व्यतिरिक्त जटिल संयुगे असतात.
जटिल जटिल संयुगे. आता जटिल संयुगे म्हणजेच काय रे, तर बघा जटिल संयुगामध्ये रेणूंचे अनेक अणू काय केलेले असतात, जटिल संरचनेमध्ये असतात. म्हणजे असे क्लिष्ट पद्धतीने जोडलेले असतात, गुंतागुंती असते, सगळी गुंतागुंती. म्हणजेच बघा, अनेक रेणू गुंतागुंतीने कसे जोडलेले असतात, गुंतागुंतीने जोडलेले असतात. कशामध्ये रे, कशामध्ये, जटिल संयुगामध्ये. आता जटिल संयुगामध्ये जर आपण विचारात घेतलं तर जटिल संयुगामध्ये आपल्याला उदाहरण काय मिळतं, तर जटिल संयुगामध्ये आपल्याला उदाहरण जी बघायला मिळतात ती म्हणजे काय, क्लोरोफिल आहे, त्यानंतर काय म्हणू शकतो आपण, हिमोग्लोबिन आहे, कोबाल्टचं हिमोग्लोबिन आहे, असे वेगवेगळे बघायला मिळतात. उदाहरणार्थ बघा, इथं आपण म्हणू शकतो यामध्ये, आणि एक महत्वाचा ह्याच्यामध्ये मुद्दा येतो तो म्हणजेच काय, यामध्ये एक धातूचा अणू केंद्रभागी असतो. कुठं असतो, केंद्रभागी असतो. बघा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्यामध्ये. जटिल संयुग आहे, अनेक संयुगांपासून बनलेलं असतं, जटिल रचना असते, आणि एक धातूचा अणू त्याच्यामध्ये समाविष्ट असतो किंवा केंद्रभागी आपण म्हणू शकतो त्याला. ठीक आहे, केंद्रभागी नाही म्हणला तरी चालेल, की तो कुठं असतो, समाविष्ट असतो. मग आता याच्यावरून आपल्याला काही संयुग बघायला मिळतात. ती कोणती कोणती आहे, तर पहिलं जे येतं मॅग्नेशियम असतं. कशामध्ये बघा, क्लोरोफिल मध्ये. महत्वाचा मुद्दा हा आहे, क्लोरोफिल हे काय रे, संयुग आहे. क्लोरोफिल म्हणजे थोडक्यात काय रे, तर क्लोरोफिल हे हरित लवकामध्ये असतं. ठीक आहे, हरित लवक कशामध्ये येतात, झाडांच्या पानांमध्ये असतात. बरोबर, तर कशासाठी वापरली जातात, प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी वापरली जातात. तर क्लोरोफिल जे असतं याच्यामध्ये कोणतं धातू असतो बघा, मॅग्नेशियम. कोणता धातू असतो, मॅग्नेशियम धातू असतो. त्यानंतर बघा, हिमोग्लोबिन. दुसरं कोण येतं, हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण आहे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे काय रे, थोडक्यात आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन असतं. तर हिमोग्लोबिन मध्ये लोह असतं, म्हणजेच आयर्न. काय असतं, लोह म्हणजेच काय येतं, आयर्न. तिसरा आपल्याला जर विचारात घेतला तर सायनोकोबाल्मिन. बघा काय येतं, तिसरं म्हणजेच काय, कोबाल्मिन. बघा, सायनोकोबाल्मिन त्याला जीवनसत्व B12 म्हणतात. काय म्हटलं जातं, B12. सायनोकोबाल्मिन जीवनसत्व B12 म्हणतात, आणि याच्यामध्ये असतो कोबाल्ट. काय असतो, कोबाल्ट. बघा, हे आता तुम्हाला जोड्या जुळवायसाठी लक्षात ठेवलं पाहिजे. काय ना, क्लोरोफिल मध्ये कोणता धातू असतो, मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन मध्ये काय असतं, लोह धातू असतो म्हणजे आयर्न. आणि सायनोकोबाल्मिन म्हणजे जीवनसत्व B12 मध्ये कोण असतं, कोबाल्ट. कोण असतो, कोबाल्ट असतो. बघा, या पद्धतीने हे आपल्याला बघायला मिळतात. आणि संयुगामध्ये वेगवेगळे अणू हे काय केलेले असतात, रासायनिक बंधानं जोडलेले आपल्याला बघायला मिळतात. बघा, आपण काय केलं, संयुगांचे प्रकार बघितले. याच्यामध्ये काय आलं, पूर्ण ज्वलन झाल्यानंतर अवशेष म्हणून काय राहतो रे, कार्बन शिल्लक राहत असेल त्याला आपण काय म्हणतो, सेंद्रिय संयुग किंवा कार्बनी संयुग. उदाहरण काय आहेत रे, कार्बोदक, प्रथिन, हायड्रोकार्बन्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे पेट्रोल, डिझेल वगैरे, नॅचरल गॅस, नैसर्गिक वायू वगैरे, हे जे आपल्याला बघायला मिळतात ते कसले आहेत, सेंद्रिय संयुग किंवा कार्बनी संयुग आहेत. तीव्र उष्णता दिल्यानंतर काय होतं, अपघटन होतं आणि अवशेष उरतात. त्यांना आपण काय म्हणतो रे, असेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी. याच्यामध्ये कार्बन नसतो. आणि याच्यामध्ये होता उदाहरणार्थ मीठ, मोरचूद, चुनखडी, असे आपल्याला बरेचसे, सोडा, गंज. गंज कशावरती चढतो, लोखंडावरती चढलेला गंज. हे सगळं जे आहे तर ते काय म्हणू शकतो आपण, असेंद्रिय किंवा अकार्बनी संयुग आपण म्हणू शकतो. त्यानंतर युरिया वगैरे आहे, आपण युरिया खत म्हणून वापरतोय, तर त्याच्यामध्ये ते असेंद्रिय किंवा अकार्बनी संयुग आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, आपल्याला
जटिल संयुग याच्यामध्ये अनेक रेणू गुंतागुंतीचे असतात आणि त्याच्यामध्ये एक धातूचा अणु पण असतो. मग कोणते बघा, क्लोरोफिल मध्ये काय तर मॅग्नेशियम, हिमोग्लोबिन मध्ये काय तर लोह, सायनोकोबाल्मिन म्हणजेच काय जीवनसत्व B12 म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये कोण असतं, कोबाल्ट आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर मग आपल्याला बघायचे ते मिश्रणाचे प्रकार. काय बघायचे, मिश्रणाचे प्रकार. मिश्रणाचे प्रकार बघा, मिश्रणाच्या प्रकारामध्ये जर आपण विचारात घेतलं तर मिश्रणाचे प्रकार आपल्याला काय मिळतात, तर मिश्रणाच्या प्रकारामध्ये पहिली गोष्ट म्हणजेच काय, सॉरी, तर एकसारखे संघटन असलेल्या द्रवाच्या भागाला काय म्हटलं जातं, एकसारखे संघटन. बघा इथे शब्द काय, एकसारखे संघटन. संघटन संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला प्रावस्था म्हणतात. प्रावस्था काय म्हटलं जातं, प्रावस्था म्हणजे त्याला फेज म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, फेज. बघा, एकसारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला, द्रव्य म्हणजे काय रे, एखादा पदार्थ. द्रव वेगळं आणि द्रव्य वेगळं, लक्षात ठेवा. द्रव वेगळं आणि द्रव्य वेगळं. द्रव ही काय झाली रे, म्हणजेच पदार्थाची अवस्था झाली. मग द्रव म्हणजेच कोणती अवस्था आली, जी वाहू शकते वगैरे. स्थायू अवस्था, घट्ट अवस्था, बरोबर आहे, आणि वायू अवस्था, अशा वेगवेगळ्या अवस्था बघायला मिळतात. मग तशी तर द्रव्याचे काय असतं, एकसारखं संघटन. आता द्रव्याचं एकसारखं संघटन म्हणजेच काय मिळतं, सगळा प्रकार एकसारखाच पाहिजे, नाहीतर थोडं पाण्यासारखं, थोडं म्हणजेच दगडासारखं, असं नाही पाहिजे. सगळं कसं पाहिजे, एकसारखं. त्यावेळी त्याला काय म्हणायची रे, त्यावेळी त्याला काय म्हणायची, प्रावस्था. काय म्हणलं जातं, प्रावस्था. बघा, प्रावस्था मिळाली आपल्याला. प्रावस्थेनंतर आपल्याला दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काय ते बघा, तर मिश्रणाचे सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते. बघा, मिश्रणातील किंवा मिश्रणाच्या सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था असते. एकच प्रावस्था असते. त्यास समांगी मिश्रण म्हणतात. काय म्हटलं जातं, समांगी मिश्रण. बघा, हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. समांगी मिश्रण कुणाला म्हणायचं, प्रावस्था कशी पाहिजे, एकच. अरे इथं एकच पाहिजे, एकच मिनिट. एकच प्रावस्था. कसली प्रावस्था असली पाहिजे, एकच प्रावस्था. एकच प्रावस्था म्हणजे काय रे, उदाहरणार्थ बघा, आपण काय म्हणू शकतो, की तुम्ही पाण्यामध्ये लिंबू पिळला, दुधामध्ये पाणी घातलं. हा, दुधामध्ये पाणी घातल्यानंतर एक वेगळा प्रकार होतोय, परंतु आपण काय केलं, पाण्यामध्ये साखर विरघळली. चला, काय होतंय रे, साखर त्याच्यात वेगळी प्रावस्था दाखवते का, नाही. साखर त्या पाण्यामध्ये पूर्णपणे काय होते, दिसेनाशी होते. म्हणजेच त्यांची एकच प्रावस्था तयार होते. आणि एकच प्रावस्था तयार होत असेल तर त्याला काय म्हणतात रे, समांगी मिश्रण म्हणतात. आणि जर वेगवेगळ्या प्रावस्था तशाच राहत असतील, म्हणजे उदाहरणार्थ काय म्हणत असेल, जेव्हा मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थेमध्ये विभागलेले असतात, काय मिळतात आपल्याला, मिश्रणातील घटक दोन किंवा अधिक प्रावस्थेमध्ये विभागलेले असतात. त्यावेळी त्याला विषमांगी मिश्रण म्हणतात. काय म्हणलं होतं, विषमांगी मिश्रण. बघा, काय मिळतं आपल्याला, विषमांगी मिश्रण. बघा, मिश्रणामध्ये काय असलं पाहिजे, उदाहरणार्थ आपण आता काय घेऊया, उदाहरण म्हणून ह्याचं एक मी उदाहरण घेतलं, की काय केलं तुम्ही, पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये साखर टाकली, आणि साखर पहिल्यांदा टाकल्यानंतर ती दिसेल तुम्हाला अशी, बरोबर आहे, ढवळल्यानंतर काय होणार रे, ढवळल्यानंतर तुम्हाला साखर दिसणार का, नाही दिसणार.
सगळे एकसारखं दिसणार, बरोबर आहे ना? मग ही कंडिशन जी येते त्याला आपण काय म्हणतो, समांगी मिश्रण. आता मात्र तुम्ही बघा, पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये दगड टाकली, ढवळली, काय फरक पडेल? नाही, तशीच ती दगड दिसतील, बरोबर ना? काय झालंय रे, दोन गोष्टी आहेत ना इथं, एक आहे पाणी, त्याची प्रावस्था वेगळी आहे, आणि दगड, त्याची प्रावस्था वेगळी आहे. आणि ज्यावेळी दोन किंवा अधिक प्रावस्थामध्ये विभागलेलं दिसतं त्यावेळी त्याला कसं म्हणायचं, विषमांगी मिश्रण. लक्षात येते का? वेगवेगळ्या प्रावस्थेमध्ये असणारं मिश्रण, त्यावेळी त्याला विषमांगी मिश्रण असं म्हणतात. बघा, ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मग आपल्याला मिळतं द्रावण. काय तयार होतं? द्रावण. बघा, द्रावण. आता द्रावणामध्ये दोन गोष्टी आहेत महत्वाच्या मुद्दा. महत्वाच्या दोन गोष्टी कोणत्या? तर उदाहरणार्थ बघा, पहिल्यांदा आपण इथं विचारात घेऊया. आता तुम्ही बघा, मगाचंच उदाहरण घेऊया. पाणी घेतलं, ठीक आहे, हे काय आहे, पाणी, ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही काय केलं, पाण्यामध्ये साखर टाकली, ठीक आहे. हे लाल आहे ते काय आहे, साखर. आता बघा, पाणी भरपूर आहे परंतु साखर काय रे, कमी प्रमाणात आहे, ठीक आहे. मग जे जास्त प्रमाणात असतं ना, बघा, जे जास्त प्रमाणात असतं त्याला द्रावक म्हणतात. बघा, सर्वाधिक प्रमाणामध्ये असतं त्याला काय म्हणलं जातं, द्रावक, द्रावक म्हणतात. आणि जे कमी प्रमाणात असतं, कमी प्रमाणात असतं त्याला द्राव्य म्हणतात. काय म्हणलं जातं, द्राव्य. आणि द्रावक अधिक द्राव्य, द्रावक किंवा द्राव्य अधिक द्रावक, या दोघांच्या एकत्रित गोष्टीला द्रावण म्हणतात. काय म्हणलं जातं, म्हणून बघा, साखर द्राव्य झालं, पाणी काय झालं, द्रावक झालं. साखर पाण्यामध्ये विरघळली की काय तयार होतं, द्रावण तयार होतं. काय तयार होतं, द्रावण. म्हणून द्राव्य अधिक द्रावक हे पूर्णपणे एकत्र झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं, द्रावण तयार झालेलं मिळतं. बघा, काय काय मिळालं आपल्याला. म्हणून बघा, याच्यावरून आपल्याला काय येतं, द्रावणात जो घटक काय असतो, सर्वाधिक प्रमाणात असतो. बघा, सर्वाधिक प्रमाणात असतो त्याला काय म्हणायचं, द्रावक. सर्वाधिक प्रमाणातील, प्रमाणातील घटकास, घटकास काय म्हणायचं रे, द्रावक. आणि काय येतं, जो घटक काय असतो, कमी प्रमाणात असतो, मिसळून द्रावण तयार होतं. म्हणजेच काय मिळतं, जो विरघळतो, जो विरघळतो त्याला काय म्हणलं जातं, द्राव्य. बघा, द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या, कशाला, द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या, कमी प्रमाणात असणाऱ्या, असणाऱ्या घटकास, घटकास काय म्हणतात, द्राव्य म्हणतात. आणि ज्यावेळी द्राव्य पूर्ण विरघळतं कशामध्ये, द्रावकामध्ये. बघा, द्राव्य द्रावकात, द्रावकात विरघळते, विरघळते तेव्हा काय तयार होते रे, तेव्हा द्रावण तयार होते, द्रावण तयार होते. बघा, सिंपल गोष्ट आहे. आता हे द्रावण वेगवेगळे प्रकार असू शकतात. आता हे वेगवेगळे प्रकार कसे असू शकतात तर ते आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. तर बघा, द्रवामध्ये द्रव असं आपल्याला बघायला मिळतं. काय काय मिळतं, द्रवामध्ये द्रव असं मिश्रण तयार करू शकतो आपण. कसं, द्रवामध्ये द्रव म्हणजे उदाहरणार्थ काय रे आपण, त्यानंतर वायूमध्ये वायू, वायूमध्ये वायू. दुसरं काय ना, स्थायूमध्ये स्थायू. दुसरं काय, तिसरं काय ना, स्थायू मध्ये स्थायू. त्यानंतर चौथा आपल्याला काय मिळेल, द्रवामध्ये वायू, द्रवामध्ये वायू. बघा, असे आपल्याला वेगवेगळे प्रकार बघायला मिळू शकतात. बघा, त्यानंतर अजून काय राहिले का बघा रे,
हा, अजून सांगू शकतो आपण. पाचवं सांगतो. द्रवामध्ये द्रवामध्ये स्थायू. त्यानंतर सहावं आपण द्रवामध्ये बघा, द्रवामध्ये द्रव झालं, वायूमध्ये वायू झालं, स्थायूमध्ये स्थायू झाला. द्रवामध्ये वायू, द्रवामध्ये स्थायू, आणि आपण काय म्हणू शकतो? हा, हे ठीक आहे, एवढा तरी आपण विचारात घेऊ शकतो. तर आता द्रवामध्ये द्रव म्हणजे काय येणार रे? उदाहरणार्थ काय सांगू शकतो आपण? दोन्ही पण कसले पाहिजेत रे? द्रव पदार्थ पाहिजेत, एकत्र मिक्स करायचे. एकत्र मिक्स करायचे म्हणजे उदाहरणार्थ आपण काय म्हणू शकतो? तर पाणी, आणि त्याच्यामध्ये काय मिक्स करणार? ऍसिड. आता ह्याच्यामध्ये आपण म्हणूया की HCl. अरे, HCl. HCl म्हणजे काय? हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे. वायूमध्ये वायू म्हणजेच काय? नायट्रोजन अधिक ऑक्सिजन. दोन्ही पण वायू आहेत ना, मग वायूमध्ये वायू मिक्स केला. त्यानंतर स्थायूमध्ये स्थायू, दगड अधिक आपण काय? काच. ठीक आहे, किंवा दगड माती एकत्र केलं, काय झालं? दोन्ही पण स्थायूच आहेत, बरोबर आहे. द्रवामध्ये वायू, द्रवामध्ये वायू म्हणजेच काय होणार बघा? उदाहरणार्थ बघा, आपण ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये, अरे सॉरी, प्राण्यामध्ये नाही, पाण्यामध्ये, पाण्यात काय असतं रे? ऑक्सिजन पण असतो ना? असतोय का? पाण्यातला ऑक्सिजन कोण वापरतं? जलचर प्राणी वापरतात. म्हणजे मासे वगैरे जे असतात ते कशानं शोषण करतात रे? कल्ल्यानं. त्यांना कल्ले असतात असे, आणि त्या कल्ल्यांच्या सहाय्यानं ते काय करतात? शोषण करतात. मग त्यासाठी द्रवामध्ये वायू असं आपल्याला बघायला मिळतं. द्रवामध्ये स्थायू, आताच उदाहरण झालंय. पाण्यात काय टाकली रे? साखर टाकली. साखर, मीठ, काय वाटेल ते टाका. ठीक आहे. असे आपल्याला बघा काय मिळतात? वेगवेगळे प्रकार बघायला मिळू शकतात. आणि बघा, समांगी मिश्रण जर झालं, द्रव्याचं संघटन संपूर्ण राशीभर एकसारखं असेल तर त्याला काय म्हटलं जातं? समांगी मिश्रण असं म्हटलं जातं. ओके. तर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा झाला कोणता प्रकार? द्रावण. द्रावणामध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर येतं निलंबन. त्याच्यानंतर कोणतं बघायला मिळतं आपल्याला? तर निलंबन बघायला मिळतं. काय बघायला मिळतं? निलंबन. निलंबन, त्याला सस्पेन्शन इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? सस्पेन्शन म्हटलं जातं. आता निलंबन हे काय आहे? तर निलंबन बघा, द्रव आणि स्थायू यांचे मिश्रण. परंतु द्रव आणि स्थायू यांचं विषमांगी मिश्रण कसं पाहिजे? द्रव आणि स्थायू यांचे विषमांगी मिश्रण. महत्वाचा शब्द हा आहे, विषमांगी मिश्रण. त्याला निलंबन म्हणतात. बघा, द्रव आणि स्थायूचं विषमांगी, द्रव आणि स्थायूचं समांगी म्हणजे काय? तर उदाहरणार्थ मगाशी काय केलं रे आपण? पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये काय टाकली रे आपण? साखर टाकली. आणि ढवळल्यानंतर काय झालं रे? ढवळल्यानंतर काय झालं? पाण्यात कुठं साखर दिसायला लागली का तुम्हाला? नाही, दिसायची बंद झाली. हे जे मिश्रण तयार झालं ह्याला काय म्हणणार तुम्ही? समांगी. समांगी का रे? कारण सगळ्या द्रावणाची जी प्रावस्था आहे ती एकच आहे का नाही? एकच आहे. का वेगवेगळे दिसतंय त्याच्यात? नाही दिसत. परंतु आता बघा, द्रवामध्ये स्थायू टाकल्यानंतर जर विषमांगी मिश्रण म्हणजेच काय? उदाहरणार्थ मगाशी पण ते पण उदाहरण आपण बघितलंय. पाण्यामध्ये काय टाकलं? दगड टाकले. काय तयार झालं रे? विषमांगी मिश्रण झालं ना. आणि हे विषमांगी मिश्रण जे आपल्याला मिळतं त्यालाच आपण काय म्हणतो? निलंबन. त्यालाच काय म्हणतो? निलंबन. साधं सोपं आहे. काय बघायला मिळतं? निलंबन. आता बघा, निलंबन तयार होत असताना बघा, निलंबनामध्ये जे स्थायूचे कण असतात ना, त्यांचा व्यास जो आहे 10⁻⁴ एवढा असला पाहिजे. काय असला पाहिजे? हे इथं महत्वाचं आहे. हेच विचारतात. काय विचारतात बघा? परीक्षेमध्ये काय विचारलं जातं? निलंबनामध्ये स्थायू कणांचा व्यास स्थायू कणांचा व्यास किती पाहिजे रे? 10⁻⁴. किती पाहिजे? 10⁻⁴ मीटर असावा.
असावा किंवा असतो. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो. त्यापेक्षा जास्त पाहिजे. काय असला पाहिजे? असावा किंवा त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा जास्त. जास्त किंवा तेवढा. ठीक आहे, याच्यापेक्षा लहान चालणार नाही. याच्यापेक्षा जर लहान झाला तर त्याला म्हणजेच आपण आता दुसरा एक विचार घेणार आहोत. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय कंडिशन मिळाली. निलंबन कसं तयार होतं? निलंबन हे काय रे? काय आहे सांगा? द्रव आणि स्थायू यांचं कसलं मिश्रण आहे? विषमांगी मिश्रण आहे. निलंबनामध्ये स्थायूचे कण कसे पाहिजेत रे? त्यांचा व्यास किती पाहिजे? 10⁻14 घात मीटर. तेवढा किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे आता उदाहरणार्थ आपण याच्यामध्ये एक गोष्ट घेऊ शकतो. हा, जरी आपण असं विचारात घेतलं की पाणी, हे पाणी आणि या पाण्यामध्ये तुम्ही लाकडाचा भुसा टाकला. पाण्यामध्ये काय टाकायचा? लाकडाचा भुसा. तो असा तरंगेल ना वरती. तुम्ही किती जरी ढवळला तर हे होईल काय? तो विरघळेल नाही. बघा, आणि गाळून घेतला की हे निघून जाईल ना. जसं आपण चहा गाळल्यानंतर पूड निघून जाते. ठीक आहे, पुडीचा अर्क जातो. कशामध्ये जातो रे? पाण्यामध्ये जातो. त्यामुळे पाण्याला रंग येतो. बरोबर आहे. परंतु पूड गाळून घेतल्यानंतर, गाळणीतून घेतल्यानंतर पूड बाजूला निघते ना. लक्षात घ्या. मग असं गाळून काढता येत असेल तर त्याला ते विषमांगी मिश्रण जे असतं ते मिश्रण म्हणजेच काय असतं? निलंबन. डोक्यात येते का बघा? निलंबन म्हणजे काय रे? गाळणीतनं गाळलं की आपल्याला ते बाजूला करता आलं पाहिजे, सेपरेट सेपरेट. डोक्यात येते. मग आता इथं बघा, पाण्यामध्ये लाकडाचा भुसा टाकला किंवा पाण्यामध्ये टाकलेली पूड काय होते रे? गाळल्यानंतर आपण बाजूला करू शकतो. आणि बाजूला करू शकत असेल तर बघा, इथं गाळल्यानंतर बाजूला करता येते. गाळल्यानंतर बाजूला करता येते. बाजूला करता येते. त्यावेळी त्याला काय म्हणायचं? निलंबन म्हणायचं. साधी गोष्ट आहे निलंबन. ठीक आहे, आता बघा, निलंबनानंतर आपल्याला पुढली जी गोष्ट बघायला मिळते ती म्हणजेच काय? कलील. काय आहे? कलील. कलील, सॉरी, पहिली वेलांटी पाहिजे. काय बघायला मिळतं? कलील. बघा, कलील म्हणजेच कोलाइड म्हणलं जातं त्यांना. आता याच्यामध्ये काय कंडिशन आहे? पाणी आणि दुधाचं मिश्रण जर बघितलं तर ते अर्धपारदर्शक असतं. कसं असतं? अर्धपारदर्शक. पाणी आणि दुधाचे मिश्रण कसं येतं? अर्धपारदर्शक. आणि बघा, ह्या मिश्रणामध्ये जर ह्या मिश्रणाच्या पृष्ठभागावर प्रकाशाचे आपातन केलं तर काय होतं बघा? काही प्रमाणात संक्रमण आणि काही प्रमाणात काय होतं? अपस्करण होतं. आणि याचे कारण म्हणजेच काय असतं बघा? विषमांगी मिश्रण पाण्याच्या प्रावस्थेमध्ये दुधाच्या प्रावस्थेचे सूक्ष्म कण सर्वत्र विखुरलेले असतात. आणि ह्या सूक्ष्म कणांची कणांचा जो व्यास असतो तो काय असतो? 10⁻5 घात मीटर. किती असतो? 10⁻5 घात मीटर. आणि बघा, कलिलमध्ये जे कण आहेत ना ते गालन छिद्रातून काय होतात रे? इझिली पलीकडे जातात. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा कसं कंडिशन आहे. कुणाचं मिश्रण घेतलं रे? कुणाचं मिश्रण आपण विचारात घेतलं तर पहिली गोष्ट म्हणजेच काय? दूध आणि ह्याच्यात पाणी ओतलं. मला सांगा, दूध आणि पाण्याचं मिश्रण केल्यानंतर दूध सेपरेट दिसते, पाणी सेपरेट दिसते, असं दिसतंय का? नाही. परंतु यांच्यापासून जे मिश्रण तयार होतं ते मिश्रण मात्र कसं असतं रे? अपारदर्शक ना. अपारदर्शक. अपारदर्शक का म्हटलं आपण त्याला? कारण का ते पांढरट असतं. मग आता ह्याच्यावरती जर तुम्ही काय केलं, दूध आणि पाणी मिक्स केलेलं हे भांड आहे. याच्यामध्ये दूध आहे आणि आपण पाणी सरासरी घालतोच, बरोबर आहे. आणि याच्यावरती जर तुम्ही काय केलं, प्रकाश किरण टाकले तर याचं काही भाग काय होतो? संक्रमित होतो. संक्रमित म्हणजे काय रे? पलीकडे पण जातो. आणि काही भागाचं अपस्करण होतं. काय होतं? अपस्करण. आता अपस्करण म्हणजे काय? तर लक्षात ठेवायचं, सूर्यापासून येणारे किरण जे आहेत ते कोणत्या रंगाचे असतात रे? पांढरट रंगाचे. कोणत्या रंगाचे? पांढरा. पांढरा रंग. आता ह्या पांढऱ्या रंगामध्ये ना सगळे रंग एकवटलेले असतात. सप्तरंग. कोणते? सप्तरंग एकत्र असतात. कसे असतात? एकत्र असतात. म्हणून बघा,
पांढऱ्या रंगाची जी काय आहे लाईट आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो प्रकाश आहे, हा प्रकाश काय असतो तर बहुरंगी म्हणतात त्याला. काय म्हणलं जातं? बहुरंगी. सगळे रंग त्याच्यामध्ये असतात म्हणून त्याला बहुरंगी म्हणतात. अपस्करण झालं की काय होतात? पांढऱ्या रंगाचे जे पांढऱ्या रंगामध्ये कोण असतात रे? हे 7 रंग असतात. ते वेगवेगळे होतात. उदाहरणार्थ तुम्ही इंद्रधनुष्य बघताय. इंद्रधनुष्य बघितला तर इंद्रधनुष्यामध्ये काय होतं रे? 7 रंग दिसतात ना. आता हे 7 रंग आले कुठनं? तर हे 7 रंग लक्षात ठेवायचं सूर्याच्या किरणांमध्येच आहेत. त्यांचं फक्त काय झालं? विभक्तीकरण झालं. वेगवेगळं केलं त्यांना. एकत्र होते. येत आहे ना सप्तरंग कसे असतात? एकत्र असतात. ते वेगवेगळे करणं म्हणजेच काय करणं? अपस्करण. बघा रंग वेगवेगळ्या रंगांचे प्रकाश. आपण काय म्हणूया इथं? वेगवेगळ्या रंगांचे प्रकाश विभक्त करणे. विभक्त करणे. त्याला आपण चौथं करूया आपण. ठीक आहे. विभक्त करणे म्हणजेच आपल्याला काय मिळतं? अपस्करण. म्हणजे अपस्करण पण बघायला मिळेल आणि संक्रमण. संक्रमण म्हणजेच काय? हे पुढे पण जातात. मग लक्षात ठेवायचं ह्याला कारण काय असतं? तर ह्याला कारण असतं ह्या मिश्रणामध्ये. कुणाचं मिश्रण आहे रे? दूध आणि पाणी. या मिश्रणामध्ये काय झालेलं असतं रे? दुधाचे जे कण असतात, दूध कण आपण त्यांना म्हणूया. ठीक आहे. दुधाचे जे कण असतात त्यांचा व्यास किती असतो? व्यास हा 10⁻⁵ मीटर आणि गाळणाच्या म्हणजे गाळण कागदातून कशातून? गाळण कागदातून हे पलीकडे जातात. त्यामुळं बघा म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ मगाशी काय केलं रे? भुस्सा पाण्यात टाकला. भुस्सा पाण्यात टाकला आणि गाळण कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती पाणी ओतायचं. काय होईल? भुस्सा सगळा वरती राहील आणि पाणी तेवढं पलीकडे जाईल. आता तुम्ही दुधात पाणी घातलंय. मग दुधात पाणी घातलंय म्हणल्यानंतर दूध काय करायचं? गाळण कागदावरती ओतायचं. पलीकडे काय व्हायला पाहिजे रे? पारदर्शक पाणी यायला पाहिजे ना. आणि दुधाचे कण तसेच अडकून पडायला पाहिजेत, तर ते अडकून पडत नाहीत. आणि लक्षात ठेवायचं जे अडकून पडतात त्या कणांचा आकार किती असतो? 10⁻⁴ मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त. आणि जे अडकून पडत नाहीत त्यांचा आकार किती असतो? 10⁻⁵ मीटर. आणि त्यामुळे बघा गाळण कागदातून दूध वतलं तरी सुद्धा खाली कसलं दूध येते? पांढरच येते. लक्षात आलं का काय म्हणलं? गाळण कागदातून दूध ओतलं तरी काय येतं? खाली पांढरच दूध येतं. कारण काय? दूध कण त्याच्यात काय होत नाहीत? सेपरेट होत नाहीत. आणि असं जे असतं त्यालाच आपण काय म्हणतो? कलील म्हणतो. काय म्हणलं जातं? कलील. म्हणून बघा हे दूध अधिक पाणी हे मिश्रण म्हणजे काय असतं रे? कलील आहे. कलील. डोक्यात येतात का? कलील आपल्याला कशा पद्धतीने मिळतात? आता बघा कलील मिळालं. बघा आपण काय काय बघितलं? एक म्हणजे द्रावण बघितलं. दुसरं म्हणजे काय बघितलं? कलील निलंबन बघितलं आणि त्याच्यानंतर काय बघितलं? कलील बघितलं. हे डोक्यात आलेत का बघा? काय काय आपण बघितलेत? परत एकदा थोडस वरती जाऊन आपण त्यांचा पाठपुरावा करून घेऊया. काय काय आपण याच्यामध्ये बघितलं. तर इथनं सुरुवात केली. संयुगांचे प्रकार. त्याच्यामध्ये आपल्याला कोणते येतं? सेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी संयुग बघायला मिळतात. त्याच्यामध्ये कार्बोदक प्रथिन आपल्याला ज्वलनानंतर काय होतं रे? कार्बन शिल्लक राहतो आणि तीव्र उष्णता दिल्यानंतर अपघटन होऊन अवशेष शिल्लक राहतात. त्याला काय म्हटलं जातं? असेंद्रिय संयुग किंवा अकार्बनी संयुग म्हटलं जातात. त्यानंतर जटिल संयुग येतात. त्याच्यामध्ये एखादा धातू पण असतो. धातूचा अणू असतो. मग उदाहरणार्थ कोण येतं? क्लोरोफिल हे एक जटिल संयुग आहे. त्याच्यामध्ये कोण असतं? मॅग्नेशियम. हिमोग्लोबिन आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? लोह. सायनोकोबाल्मिन म्हणजेच कोण आहे रे? जीवनसत्व B12. त्याच्यामध्ये कोण असतं? कोबाल्ट. त्यानंतर मग आपल्याला काय मिळालं? मिश्रणाचे प्रकार. एकसारखी प्रावस्था संघटन असलेल्या द्रव्याच्या भागाला काय म्हटलं जातं? प्रावस्था. आणि सर्व घटकांची मिळून एकच प्रावस्था तयार होत असेल तर त्याला समांगी मिश्रण म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रावस्था असतील तर त्याला काय म्हटलं जातं? विषमांगी मिश्रण असं म्हटलं जातं. मग त्यानंतर मग आपण काय बघितलं? याच्यामध्ये द्रावण. द्रावण कसं होतं रे? द्रावक असतो. जास्त प्रमाणात घेतला जातो त्याला द्रावक म्हणायचा आणि कमी प्रमाणात घेतला जातो त्याला काय म्हणायचं? द्राव्य म्हणायचं. द्राव्य अधिक द्रावक यांचं मिळून काय तयार होतं? द्रावण. मग द्राव्य द्रावकामध्ये विरघळते तेव्हा काय तयार होतं? द्रावण. मग याच्यानंतर आपल्याला द्रावणाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. द्रव्यामध्ये द्रव, वायूमध्ये वायू, स्थायूमध्ये स्थायू,
द्रवामध्ये वायू, द्रवामध्ये स्थायू असे वेगवेगळे आहेत प्रकार. त्यामध्ये आपल्याला महत्वाचा कोणता येतो? निलंबन. निलंबन काय तर द्रवामध्ये कोणतं पाहिजे? स्थायू पाहिजे. यांचं कसलं मिश्रण पाहिजे? विषमंगी. आणि निलंबनामध्ये स्थायूच्या कणांचा व्यास किती असतो? 10⁻⁴ मीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग काय येतं? त्याच्यानंतर येतं कलिल. कलिलामध्ये आपण कोणतं उदाहरण घेतलं? दूध अधिक पाणी यांचं मिश्रण घेतलं. ते अपारदर्शक असतं. आणि याच्यावरती जर आपण प्रकाश टाकला तर तो प्रकाश काय होतो? संक्रमित पण होतो आणि अपस्करण पण होतं. अपस्करण म्हणजे काय रे? प्रकाशामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या रंगांना सेपरेट करणं, विभक्त करणं. आणि दूध कण किती व्यासाचे असतात रे? 10⁻⁵ मीटर याच्यापेक्षा लहान आकाराचे असतात आणि ते गाळण कागदातून पलीकडे म्हणजे सॉरी पलीकडे जातात आणि त्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? कलिल असं म्हणतात. निलंबन कसं असतं? पलीकडे जात नाहीत आणि कलिलामध्ये काय होतात रे? पलीकडे निघून जातात. लक्षात आलं इथपर्यंत? काय काय आपण बघितलेलं आहे? कशा पद्धतीनं मिळतंय?